सीझन कोणताही असो, घराघरात कोथिंबीर वडी आवर्जून बनवली जाते। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ही सगळ्यांनाच खाण्यास खूप आवडते। सध्याच्या कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम कोथिंबीर वडी खाण्यास मिळणं म्हणजे घरातल्या सगळ्यांसाठी आनंदाची पर्वणीच असेल, यात शंका नाही। यासाठी ही कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहूयात। नमस्कार, मी स्मिता। माझ्या स्मिताज रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। कोथिंबीर वडी करण्यासाठी मी येथे एक छोट्या आकाराची कोथिंबीरची गड्डी घेतली होती। ती व्यवस्थित निवडून घेतली, त्यानंतर ती धुवून घेतली आणि एका सुती नॅपकिन वरती पसरून पंख्याखाली सुकवून घेतली। त्यानंतर ही चिरून घेतली। ही अशा प्रकारे कोथिंबीर व्यवस्थित सुकवून घेतल्यामुळे ती चिरताना हाताला चिकटत नाही व व्यवस्थित चिरता येते। मी ही कोथिंबीर वडी करण्यासाठी हरभरा डाळीचे पीठ वापरणार नाहीये, त्यासाठी मी येथे भिजत घातलेली हरभरा डाळ वापरणार आहे। त्यासाठी येथे मी 1 कप हरभरा डाळ 4 ते 5 तास भिजत घालून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता इथे हरभरा डाळ व्यवस्थित भिजली आहे। आता या हरभरा डाळीतील पाणी काढून ती निथळून घेऊ। ही हरभरा डाळ एकीकडे निथळायला बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत मिक्सर मध्ये एक वाटण करून घेऊ। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, यामध्ये अर्धा टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून जिरे टाकून घेऊ। आता हे सर्व जिन्नस पाणी न टाकता वाटून घेऊ। अशा प्रकारे हे वाटण मी वाटून घेतले आहे। आता हे वाटून घेतलेले मिश्रण मी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी निथळून घेतलेली हरभऱ्याची डाळ वाटून घेत आहे। आता ही पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायची आहे। ही डाळ अशा प्रकारे पाणी न टाकता मी वाटून घेतली आहे। ही हरभऱ्याची डाळ आपल्याला एकदम बारीक वाटायची नाहीये, थोडीशी अशी दरदरीत वाटून घ्यायची आहे। आता या मिश्रणामध्ये पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, चिमूटभर हिंग, 2 टीस्पून पांढरे तीळ। आता हे लसूण हिरव्या मिरचीचे वाटण यामध्ये टाकून देऊ। चवीनुसार मीठ, दोन टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन यावरती टाकून घेऊ। सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे मी येथे चमच्याने हे मिश्रण मिक्स करून घेत आहे। आता हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घेऊ। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ। आता हे सर्व मिश्रण आणि चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊ। मी येथे कोथिंबीर वडीचे मिश्रण बनवताना 2 कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वापरली आहे। येथे मी एक स्टीमरची प्लेट घेतली आहे, त्याला आता ब्रशने तेल लावून घेऊ। ह्या अशा पद्धतीने तेल लावल्यामुळे कोथिंबीर वडी चिरल्यानंतर व्यवस्थित काढता येते। आता यावरती थोडेसे पांढरे तीळ टाकून घेऊ। आता हे मिश्रण या स्टीमरच्या प्लेटमध्ये टाकून घेऊ। आता या स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे मिश्रण अशा पद्धतीने प्रेस करून घेऊ। या कोथिंबीरच्या वड्या आपल्याला खूप जाड करायच्या नाहीये, त्यानुसार हे मिश्रण आपल्याला या स्टीमरच्या प्लेटमध्ये प्रेस करून घ्यायचे आहे। कोथिंबीर वडीचे मिश्रण जर आपण खूपच जाड ठेवले तर कोथिंबीर वडी तळताना ती वरून क्रिस्पी होईल आणि आतून कच्ची राहील। आता यावरती देखील थोडेसे तीळ टाकून घेऊ। येथे स्टीमर मध्ये मी पाणी टाकून ते गरम करून घेतले आहे। आता यावरती ही प्लेट मी ठेवून घेत आहे। आता या स्टीमर वरती झाकण ठेवून मीडियम गॅस फ्लेम वरती 15 मिनिटे हे मिश्रण शिजवून घेऊ। 15 मिनिटांनंतर स्टीमरचा गॅस मी बंद करून टाकला आणि त्यानंतर 15 मिनिटांनंतर झाकण उघडून ही प्लेट मी काढून घेतली आहे। आता या चाकूच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित शिजले की नाही ते चेक करूया। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण चाकूला अजिबातच चिकटलेले नाही, त्यामुळे हे कोथिंबीर वडीचे मिश्रण व्यवस्थित शिजलेले आहे। आता या वड्या चाकूने कट करून घेऊ। या वड्या मी चौकोनी आकारामध्ये कापून घेणार आहे। तुम्ही अशा प्रकारे या वड्या जर रात्री उकडून कट करून फ्रीज मध्ये ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तळून ह्या खाऊ शकता। आदल्या दिवशी रात्री जर ही अशा प्रकारे तयारी जर करून ठेवली तर या वड्या सकाळी पटकन बनवून होतात। आता यातील एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते। इतक्या थिकनेसची ही वडी आपण बनवलेली आहे। या वड्या उकडून घेतल्यानंतर अशाच खाण्यास देखील मस्त लागतात। या तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय देखील करून खाऊ शकता, परंतु आज आपण या डीप फ्राय करून घेणार आहोत। हे अशा प्रकारे सर्व वड्या मी चाकूने कट करून घेतले आहेत। तेल गरम झाले आहे। आता या वड्या तेलामध्ये टाकून तळून घेऊ।
या वड्या मी तेलामध्ये सोडेपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. त्यानंतर त्या मीडियम गॅस फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत. जर या वड्या तुम्ही लो गॅस फ्लेमवरती तळायला गेलात तर त्या तेलकट होतील. ह्या वड्या जर तुम्ही हाय गॅस फ्लेमवरती तळायला गेलात तर त्यावरून पटकन लालसर होतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील. म्हणून या वड्या आपण मीडियम गॅस फ्लेमवरती तळून घेणार आहोत. या कोथिंबीरच्या वड्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. आता या वड्या व्यवस्थित तळून झाल्या आहेत, त्या मी या झाऱ्यावरती काढून घेत आहे. आवाजावरनं तुम्ही ओळखलंच असेल की या कोथिंबीर वड्या किती क्रिस्पी झाल्यात ते. आता या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. अशा प्रकारे सर्व वडे मी तळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता या वड्या किती क्रिस्पी झाल्यात ते. अशा प्रकारे गरमागरम कुरकुरीत कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार आहे. ही कोथिंबीर वडी इतकी चविष्ट व खमंग लागते की ती तुम्ही अशीच देखील खाऊ शकता. अशा प्रकारे वाटलेल्या डाळीच्या कोथिंबीर वड्या पचायला हलक्या व चवीला छान लागतात. एकदा अशा प्रकारे करून पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा.